मनसे आणि काँग्रेस नाशिकमध्ये एकत्र निवडणूक लढणार असा निर्णय जवळपास झालेला आहे. काय भूमिका आहे? मनसेसोबत जाणार तुम्ही कसं? नाही, आम्ही स्थानिक निवडणुका, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. मला वाटते नाशिकमध्ये काँग्रेसचे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मनसेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्या नाशिक पुरता हा निर्णय आहे असं आम्ही मानतो. आणि नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला असेल तर त्या स्थानिक पातळीवर ती सगळी राजकीय परिस्थिती बघून घेतलेला निर्णय आहे. आम्ही त्यांना अधिकारच दिले होते, त्यामुळे त्यात काही फार वाद निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. मुळात मनसेबरोबर जाण्याचा किंवा न जाण्याचा जो विषय वारंवार चर्चेला जातो, आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका नेत्यांनी सर्व मिळून आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी नाही की ही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा आमच्याबरोबर आघाडी करायची आहे तर तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी, नेत्याशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा, ही स्पष्ट भूमिका आमची आहे. म्हणजे उद्या जर चंद्रपूरमध्ये मनसेबरोबर युती होत आहे तर त्यामध्ये काही नवल वाटण्याचं काही कारण नाही, कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय आहे. स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतल्यावर वरिष्ठ नेत्यांचा काही विरोध असेल का? मला आमचा विरोध करण्याचा काही अधिकार नाही. आम्ही त्यांना अधिकारच दिला आहे, त्यामुळे विरोध करण्याचा काही संबंध नाही. काही क्रायटेरिया ठरवलं असेल की भाजपसोबत नाही करायची, अजितदादा गटासोबत नाही नाही, बरोबर, भाजप बरोबर करायची नाही, अजितदादांच्या बरोबर करायची नाही, शिंदेंच्या बरोबर करायची नाही. पण जेवढे आहेत, BSP असेल, वंचित असेल किंवा मनसे असेल, हे जरी महाविकास आघाडीमध्ये नसले तरी त्यांच्याबरोबर युती करायला हरकत नाही, अशी आमची भूमिका आहे. तुमच्या परिसरातला प्रश्न आहे, चिमूर SDPO जाधव यांनी रेतीच्या ट्रकवर 8 दिवस कारवाईच केली नाही म्हणून चौकशी सुरू झालेली आहे. चंद्रपूर SP त्याची चौकशी सुरू केलेली आहे. हा SDPO फार चोर माणूस आहे, हा पूर्णतः भ्रष्टाचारी माणूस आहे आणि यांनी अशा प्रकारे तिकडे धिंगाणाच घातला आहे. परंतु त्याला सत्तेतील एका लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद आहे. त्याची बदली सुद्धा त्यांच्या इशाऱ्यावर त्यांनी करून घेतली आणि म्हणून त्याची हिंमत वाढलेली आहे आणि तो फार मस्तीत वागतो, प्रचंड पैसे कमवतो. त्याच्यावर त्वरित मी आता गृहमंत्र्याला आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई त्वरित करावी अशी मागणी करणार आहे.